सरकार जास्त दिवस टिकणार नाही असा दावा काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांनी केलेला आहे आणि राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्यावर चर्चा सुद्धा झाली असं सुद्धा वक्तव्य चेन्निथला यांनी केलेलं आहे। CWC ची मीटिंग संपलेली, नेते बाहर यायला सुरुवात झालेली आहे। अभी मीटिंग खत्म हुई है, क्या डिस्कशन हुआ है मीटिंग? देखिए, मीटिंग में हमने सारे लोग राहुल गांधी जी नेता प्रतिपक्ष बनने का बात की है, लेकिन CPP में मीटिंग है 5:30 बजे, उसमें MPs का मीटिंग में CPP का इलेक्शन होगा। CPP का चेयरपर्सन और कांग्रेस पर्सन दोनों मिलकर के LOP को कांग्रेस लेजिस्लेटिव पार्टी का नेता चुनेंगे। जो मीटिंग्स होने वाली है सांसदों की, उसमें क्या डिस्कशन होने वाला है, क्या एजेंडा बनने वाला? ये इलेक्शन के बारे में बात किया है, इलेक्शन कैसे लड़ा, महाराष्ट्र के ऊपर बड़ा संतोष प्रकट किया सारे नेता लोग, अच्छा हुआ, आने वाले महाराष्ट्र के चुनाव में हम लोग जीतेगा, ये सब डिस्कशन में आए थे। अच्छा डिस्कशन हुआ पूरा चुनाव के बारे में, चुनाव में जिस वातावरण में हमने लड़ा वो सब के बारे में, और यहाँ कमी हुआ इस सब के बारे में बात किया। राहुल जी, सोनिया जी थी, क्या उन्होंने बात रखी मीटिंग? उन्होंने ये बात रखा कि आने वाले दिनों में कठिन परिस्थिति को देख करके हमने चुनाव लड़े, हमको बहुत आगे जाना है, सारे कार्यकर्ताओं को अभिनंदन किया, और आने वाले दिनों में भी हम विपक्ष के नेतृत्व दे करके फाइट करेंगे। मोदी जी, प्रजातंत्र को बचाने के लिए, संविधान को बचाने के लिए हम लोग संघर्ष करेंगे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोये समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, नवी दिल्ली। आणि राहुल गांधी यांची लोकसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, काँग्रेस कार्यकारिणी समितीमध्ये असा ठराव एकमताने मंजूर झालेला आहे आणि सोबतच राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते पद स्वीकारावं असं मत सुद्धा यावेळी अनेक सदस्यांनी मांडल्याचं कळतंय। काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक जी आहे ती नवी दिल्लीमध्ये पार पडलेली आहे। कोणते प्रमुख महत्त्वाचे 3 मुद्दे होते आजच्या बैठकीमध्ये? नाही, आजचे मुद्दे एकच होता की आज मोठ्या चांगल्या पद्धतीनं काँग्रेस पक्ष निवडणूक त्या ठिकाणी लढले आणि खारगेजींच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्यात। राहुलजी, सोनियाजी मॅडम आणि प्रियंकाजी यांच्या धुवाधार प्रचारामुळं जे वातावरण संपूर्ण देशामध्ये झालं, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्याचं CWCचं कडनं अशा प्रकारे प्रस्ताव ठेवला गेला। त्यानंतर सर्व जनतेचं, कार्यकर्त्यांचं आणि सिनियर लीडरचं सर्वांचं सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद करण्याकरता अशा प्रकारचे ठराव झालेत। आणि त्यानंतर सर्वांनी आग्रह केला की आता अपोजिशन लीडर म्हणून राहुलजी गांधी यांनीच भूमिका त्या ठिकाणी वठवायला पाहिजेत आणि त्या संदर्भात आग्रहाचं सगळ्यांचं निवेदन होतं आणि सगळ्यांनी सांगितलं, खारगेजींनी सुद्धा, अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं की राहुलजींनीच हे करायला पाहिजे। त्यांनी सांगितलं की ठीक आहे, त्यांनी नाही म्हटलेलं नाही, त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये मला थोडा वेळ द्या, मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो त्यामध्ये, परंतु आम्हाला खात्री आहे की राहुलजीच त्या ठिकाणी अपोजिशन लीडर म्हणून पुढे येतील। ग्रीन सिग्नल दिला राहुलजींनी? ग्रीन सिग्नल म्हणण्यापेक्षा सर्वांचं म्हणणं राहुलजी नाकारणार नाहीत, कारण एवढा आग्रह त्यांना झाला की सर्वांनी एकच आग्रह केला की राहुलजी तुमच्याशिवाय कोणी त्या ठिकाणी अपोजिशन लीडर म्हणून त्यांच्याकडनं काम होऊ शकणार नाही, जे काही तुमच्या कल्पना आहेत त्या शासनासमोर मांडण्याचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काम होऊ शकतं आणि प्रभावीपणे राहुलजी मांडू शकतात, हे आता सर्वांना लक्षात आलेलं आहे। म्हणून सर्वांचा आग्रह तोच आहे की राहुलजींनीच अपोजिशन। आज शिंदेंच्या खासदारांनी असा दावा केला आहे की ठाकरेंचे काही खासदार महायुतीच्या संपर्कात आहेत, कशा पद्धतीने बघता महायुतीच्या नेत्यांच्या अशा वक्तव्याला? नाही का, पहा कशी हवा वाहत आहेत हे तुम्हालाही कळत आहे, जनतेला कळत आहेत, प्रेसला नाही कळत असं म्हणणं चुकीचं आहे, आपल्यालाही कळत आहे। आज त्यांच्या पायाखालची पूर्णपणे वाळू सरकायला लागलेत। आता पद्धतीचं अशा प्रकारचा अभिभाव आणणं की आमच्याकडेच येणार आहेत, हे तर उलट झालं। लोकांना कळतं की आज कोणाचं पारड भारी आहे आणि कोण त्या ठिकाणी कोणाकडे वळू शकतात, खासदार आहे, आमदार आहेत, हे कळतं। त्यामुळे काही म्हणत असेल तर ते अशा विनाकारण कुठल्या तरी चॅनलच्या समोर अशा बातम्या सोडायच्या, प्रसिद्धी मिळवायचं, याच्यापेक्षा त्यांच्या वक्तव्यातून काही दुसरं दिसत नाही। धन्यवाद पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोये समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।